नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या जबरदस्त अशा भागामध्ये तुमचं स्वागत आहे. ईश्वरी, अर्णव आता फायनली सौदामिनीच्या ऑफिसमध्ये आलेले असतात. आता अर्णव आल्याबरोबर अगदी स्टाईलमध्ये ईश्वरीबरोबर आतमध्ये केबिनमध्ये एंट्री करतो आणि तिथे जाऊन अगदी ऐटीत तिच्यासमोर तिच्या चेअरवर बसतो. तेव्हा मग आता सौदामिनी त्याच्याकडे बघतच राहते. तेव्हा ईश्वरी विचारते की मॅडम, तुम्ही विसरताय का? आमचे पेपर्स तुम्ही रेडी तर ठेवले असतील ना? द्या, आमचे पेपर्स द्या साईन करून. असं म्हणून आता सौदामिनीचा चेहरा तर पडलेला असतोच. ईश्वरी म्हणते की आम्ही त्याच्यासाठीच आलो आहे, आमचे पेपर्स क्लिअर करा आणि मग आम्हाला निघू दे. ईश्वरीने असं म्हटल्याबरोबर ती बघायला लागते आणि नंतर मग आता सौदामिनीकडून ती फाईल घेते. सौदामिनी अगदी तोंडावर आल्यासारखं ते सगळे फाईल साईन करून देते आणि तिच्याजवळ देते. सौदामिनी म्हणते की तुम्हाला वाटत असेल की तुम्ही पुन्हा तुमची कंपनी मिळवली आहे, पुन्हा सगळं काही जिंकलं आहे आणि तुम्ही कॉम्पिटिशन जिंकला आहेत, तर तसं प्रत्येक वेळेला होणार नाही. समजलं? आता जिंकला आहेत म्हणून सारखे सारखे जिंकणार नाही तुम्ही. ईश्वरी म्हणते की अहो मॅडम, तसं काही नसतं. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का? आम्ही जिंकलो कारण आमच्या नशिबाने आम्हाला साथ दिली नव्हती. आमची नियत चांगली होती आणि नियत चांगली असते तो प्रत्येक वेळेला जिंकतो. देव त्याच्या नेहमी पाठीशी असतो आणि तुमची नियत ही खराब होती हे तुम्हालाही माहीत आहे. त्यामुळे तुम्ही हरलात, सबसेल हरलात. आणि अर्णव सर, काय म्हणतात ते तुमच्या इंग्लिशमध्ये नियतला? तेव्हा अर्णव पटकन बोलतो की हो, इंटेन्शन, पर्पज, एम हे चांगलं नव्हतं. तेव्हा ईश्वरी म्हणते की अगदी करेक्ट, त्यामुळे हे सगळं घडलं. आणि तुम्ही जर चांगली नियत ठेवून मागले असते ना, तर हे तुमच्यासोबत घडलं नव्हतं. जाऊ दे, ठीक आहे, हे तुम्हाला सांगणं काही गरजेचं वाटत नाही आहे. चला अर्णव सर, असं म्हणून आता ती निघत असते. त्यावेळेला तिला पुन्हा खुसपट काहीतरी काढायचंच असतं. सौदामिनी म्हणते की तुला वाटत असेल अर्णव की तू जिंकला, पण नाही, माझी लावण्या, तिला आम्ही हरू देणार नाही. तेव्हा आता लावण्याचा विषय ती काढते. तेव्हा मात्र अर्णवला पुन्हा एकदा राग येतो. ती म्हणते की तू जिंकलायस, तुझ्या आईची कंपनी मिळवली, पण माझ्या मुलीचं दुःख हे कधीच कमी होणारं नाही आहे. ईश्वरी म्हणते की तुम्ही काहीही करा, परंतु प्रत्येक वेळेला जिंकणार आम्हीच, कारण आम्ही कुठल्याही प्रकारच्या वाईट इंटेन्शनने काम करत नाही, चांगल्याच इंटेन्शनने करतो आहे. त्यामुळे तुम्ही त्याचा विचार करू नका. आम्ही आमची कंपनी प्रत्येक वेळेत कुठल्याही परिस्थितीत मिळवू म्हणजे मिळवूच आणि आमच्यावर वाईट डोळा ठेवून तुमचं काहीही होणार नाही, असं ईश्वरी सरळ तिला बोलते. आणि नंतर ती म्हणते की लावण्या, तेव्हा अर्णव म्हणतो की हो, एकच मिनिट, मला त्या विषयावर बोलायचंच होतं. खरं तर बरं झालं तुम्हीच विषय काढला. आणि एक गोष्ट नेमकी सांगायची राहिली. तुम्ही हे सगळं तुमच्या त्या मुलीमुळे, लावण्यामुळे करताय, करेक्ट ना? पण तुम्ही एक गोष्ट विसरताय की तुम्ही त्या मुलीमुळे खूप मोठी चूक करताय. बरं झालं, ॲक्च्युली मला लावण्यासोबत लग्न कधी करायचंच नव्हतं. तिच्यासोबत माझं कोणतंही अटॅचमेंटच नव्हतं. हे फक्त आजी बोलली होती म्हणून मी तिच्यासोबत लग्न करायला तयार झालो, नाहीतर मला काहीही इंटरेस्ट नव्हता. आणि शेवटी काय, ती तुमचीच मुलगी आहे, सो हे तिने प्रूव्ह केलं. असं म्हणून आता तो तिला अगदी टोमणा मारूनच निघून जातो. आणि त्याचबरोबर ईश्वरी पण जाते. सौदामिनी म्हणते की तुला माहिती नाही आहे तू काय केलं आहेस, नागिनीच्या शेपटीवर पाय दिला आहेस, आता ही तुला दंश करल्याशिवाय राहणार नाही, असं ती बोलते. नंतर अर्णव घरी आलेला असतो आणि आई आणि बाबांचे फोटो समोर लावलेले असतात. घरात सगळेजण जमलेले असतात. अर्णव आईच्या समोर ते पेपर्स वाचवून दाखवतो आणि जी सात्विक फॅशनची फाईल असते, ज्याचे 60% शेअर हे सौदामिनीजवळ असतात, त्याचेही आता शेअर पुन्हा एकदा अर्णवच्या नावे झालेले असतात. अर्णव आता आईबाबांच्या फोटोसमोर बोलतो की मला माहिती आहे तुम्हाला हे सगळं करणं खरंच खूप कठीण गेलं होतं, पण नाही, आता मात्र काहीच नाही. आई, तू जे काही मला इन्स्पायर केलं होतंस कंपनीसाठी, पुन्हा एकदा कंपनी कुणाच्या तरी ताब्यात जाणार होती, परंतु हे पेपर्स आणि ते लीगल डॉक्युमेंट्स मी तयार करून आणलेत. आता आपले 60% शेअर पुन्हा आपले झाले. सात्विक फॅशन हे कम्प्लिटली आपल्याच नावावर झालेलं आहे. त्यांना वाटत होतं की ते आपली कंपनी हिरावून घेऊ शकतील, पण नाही. आई, बाबा, मी पुन्हा आपली कंपनी आपल्या नावे केलेली आहे. तुम्हा दोघांना हे सांगण्यासाठीच मला खूप आनंद होतो आहे आणि मी मोकळा श्वास घेऊ शकेन आणि शांत झोपू शकेन, कारण मी माझं जे एम होतं ते पूर्ण केलं आहे. आता ईश्वरी, अर्णव आईबाबांच्या फोटोजवळ हात जोडत असतात. ईश्वरी म्हणते की बाबांची पण ही खरंच खूप मोठी इच्छा होती की पुन्हा सगळं मिळवायचं आणि बाबांना हेच हवं होतं की पुन्हा आपली कंपनी आपल्या ताब्यात यावी. यासाठी त्यांनीही खरंच खूप प्रयत्न केले होते खरं तर.
पण जाऊ दे, आता नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं असाही मनात ईश्वरीचा विचार सुरू असतो. अर्णव शांत असतो. आता बाबा असायला हवे होते खरं तर इथे, असंही तिला वाटत असतं. त्यानंतर मग आता ईश्वरी अर्णवला म्हणते की सर, पण याचं आईबाबांना खरंच खूप बरं वाटलं असणार आहे. कुठून तरी ते आशीर्वाद देत असतील तुम्हाला की तुम्ही सगळं काही ओके केलं आहे, सगळं व्यवस्थित केलेलं आहे. तेव्हा मग आता ईश्वरीला आठवतं अर्णवने सांगितलेलं की मला तर असं वाटतं आहे की हे सगळं कसं घडलं असेल काय माहिती. म्हणजे राकेशने घडवून आणलं असेल, बाबांवरती हल्ला राकेशने केला असेल. ईश्वरी म्हणते की अर्णव सर, मला ना जरा एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला. तेव्हा तो म्हणतो की काय? ईश्वरी म्हणते की सर, तुम्ही मला सांगितलं की अर्णव आपल्या बाबांवर हल्ला राकेशने घडवून आणला असेल कदाचित, असं तुमचं म्हणणं होतं ना. तेव्हा अर्णव म्हणतो की हो, मग काय झालं त्याचं? तेव्हा ईश्वरी म्हणते की म्हणजे मला असं वाटतं आहे ना की यामध्ये राकेशचं काही नसेल. कारण जसं तुम्ही सांगितलं की राकेशने आपल्या ट्रॉलीमध्ये बॉम्ब लावला होता, त्यानंतर तुम्ही बॉम्ब बाहेर घेऊन गेले. मग राकेश आणि तुमच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात काहीतरी मारामारी झाली होती आणि मग त्यानंतर तुम्ही त्यातून वाचून परत पुसला होतात आपल्या कॉम्पिटिशनमध्ये. मग या सगळ्यामध्ये मला असं वाटत नाही की राकेशने हे सगळं केलं असावं, कारण त्याचा राग तर आपल्या दोघांवर होता ना. म्हणजे तो तुम्हाला किंवा मला मारण्याचा प्रयत्न करत होता, मग तो बाबांना कसा मारू शकतो? मला तरी असं वाटतं आहे प्रथमदर्शनी की हे सगळं जे काही केलं आहे ना ते राकेशने नाही केलं आहे. बाबांना मारण्याचा प्रयत्न दुसऱ्याच कोणीतरी केलेला असावा असं मला वाटतं. तेव्हा मात्र वल्लरी आता विचार करते की ही ईश्वरी, हिचं काय चाललं आहे? हिला इतका विचार करायला कोणी सांगते? जास्तच डोकं चालायला लागलं हिचं जरा, असं मामी म्हणून चिडत असते. ईश्वरी आता अर्णवकडे असते आणि तो म्हणतो की मिस इंदोर, पण असं पण तर असूच शकतं ना की तो राकेश त्याला आपल्याला मारण्याचं इंटेन्शन पूर्ण होऊ शकलं नाही, म्हणून त्याने बाबांना मारण्याचा प्रयत्न केलेला असेल, असंही त्याचा प्रयत्न असू शकतो. ईश्वरी म्हणते की नाही, पण मला तरी असं वाटतं आहे ना की हे सगळं त्याने मुद्दाम केलेलं असावं बाबांना मारण्यासाठी. बाबांना मारण्यासाठी नाही तर आपल्याला धडा शिकवण्यासाठी केलेलं असावं असं अर्णवला वाटतं. राकेश काहीही करू शकतो, तो आपल्याला नाही तर निदान बाबांना तरी मारूया या सुडापोटी त्याने हे केलं असेल तर. ईश्वरी म्हणते की नाही, मला तरी हे सगळं मारण्याची पद्धत ना ही राकेशची वाटत नाही आहे, कारण तो त्यावेळेला बॉम्ब ब्लास्टमध्ये सहभागी होता, तर मध्येच त्याच्या डोक्यात ही कल्पना येऊ शकत नाही. वल्लरी म्हणते की झालं, आता ही ईश्वरी जास्त बोलत राहिली ना तर मात्र काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो. वल्लरी आता मुद्दाम तिथेच चक्कर येण्याचे नाटक करू लागते. गरगरल्यासारखं आई ग असं करून खाली पडते. तेव्हा सगळेजण तिला सावरतात. मग अंजली, ईश्वरी सगळे पकडतात की मामी काय होतं आहे. तेव्हा वल्लरी तिथे म्हणते की मला गरगरते कसं तरी होतं आहे. तेव्हा मग तिला खाली बसवतात आणि मग पाणी आणून दिल्यावर ईश्वरी म्हणते की मामी, तुम्हाला चक्कर कशी काही यायला लागली अचानक? कसला काही त्रास होतो आहे का? तुम्ही तुमची गोळी वगैरे नाही घेतली आहे का? आता वल्लरी तिचा हात हा लगेच नम्रता दाबू लागते आणि म्हणते की आई, तुम्हाला बरं वाटतं आहे ना? लगेच आकाश पण म्हणतो की हो मॉम, तू ठीक आहेस ना? तो आता तिला पाणी आणून देतो आणि वल्लरी थोडंसं पाणी पिते. मामा म्हणतो की हल्ली काय चाललं हिचं, असे चक्कर काय येते तुला? म्हणजे काय कसं होतं आहे तेच कळत नाही आहे. तेव्हा ती म्हणते की मलाही काही समजत नाही आहे काय होतं आहे ते. तेव्हा मग अर्णव म्हणतो की एक मिनिट, मी जरा डॉक्टरला बोलवून आणतो, पण कोणीही काही ऐकत नसतं. तेव्हा वल्लरी म्हणते की नको नको अर्णव डॉक्टर, मी जरा आराम करते माझ्या खोलीमध्ये, म्हणजे मला जरा बरं वाटेल. तेव्हा मग आता लगेचच वल्लरी खोलीत चाललेली असताना मामा म्हणतो की वल्लरी, अगं हल्ली वरवर काय चाललं आहे तुझं? म्हणजे मध्येच तुला चक्कर काय येते? असली गरगर का फिरतीस तू आजकाल, तेच कळत नाही आहे. तेव्हा मग आता मामाने असं बोलल्याबरोबर आई, आता तू रूममध्ये जाऊन काय करणार असं विचारल्यावर नम्रता म्हणते की बाबा अहो असं काय करताय, त्यांना चक्कर येते, तुम्ही कसलं काय मस्करी करताय? थांबा आई, मी तुम्हाला खोलीमध्ये घेऊन जाते चला, असं म्हणून आकाश आणि नम्रता दोघंजणही तिला खोलीमध्ये घेऊन चाललेले असतात. आणि हे सगळं खरं तर सगळ्यांना खूप टेन्शनचं वाटत असतं. सगळे विचार करत असतात की अचानक मामीला चक्कर कशी काय येऊ लागली. पण मात्र मामाचं वेगळंच असतं. मामा म्हणतो की सगळ्यांना गरगर फिरवणारी आज वल्लरी चक्कर करते, तिला काहीच कळत नाही आहे. बरं, तिला चक्कर करते म्हणून आपण कॉफी पिऊया का? तेव्हा आजीला लगेच तो विचारतो की आई, तू घेणार का कॉफी? तेव्हा ती म्हणते की काय रे तुझं? अंजली म्हणते की हो मामा, मला चालेल, थांब आत्ता कॉफी आणतो मी, असं म्हणून मामा निघून जातो. आणि नंतर इथे ईश्वरी आता विचार करतच राहिलेली असते की नेमकं मामीला काय होत असेल.
तर इथे आता नम्रता ही तिचं काही वस्तू काढून बसलेली असते. म्हणजे कोणती साडी नेसायची काय हेच खरं तर ती डिसाईड करत असते. तेवढ्यातच तिथे काही कॉस्ट्यूम घेऊन आकाश आलेला असतो आणि म्हणतो की नम्रता तुझ्यासाठी काहीतरी आणलं आहे मी. तेव्हा मात्र ती आता गप्प असते, काहीच बोलत नाही. तो म्हणतो की म्हणजे तुला काही बोलायचं नाही आहे का? ती म्हणते की बोला आता काय झालं ते. तेव्हा आकाश म्हणतो की नम्रता मला जरा सांग की तुला हे मी आणलं होतं, हे घे प्लीज. तेव्हा ती म्हणते की काय हे? तेव्हा तो म्हणतो की उघडून तरी बघ काय आहे म्हणून. नम्रता ते घेते आणि ते उघडल्यानंतर बघते तर त्यात छान ब्लू कलरची डिझायनर साडी असते. आता ती साडी पाहिल्यावरती नम्रताला आनंद होतो, तिच्या चेहऱ्यावरची अगदी कळीच खुलते. नम्रता म्हणते की वाव, खूप सुंदर आहे साडी, डिझायनर साडी आहे आणि कलर पण खूप छान आहे. पण अचानक तेव्हा तो म्हणतो की हो अचानकच आणलं, ॲक्च्युली मी माझ्यासाठी पण कॉस्ट्यूम आणलं होतं. तेव्हा मग ती म्हणते की अचानक माझ्यासाठी पण ह्याच साडी. मग तो म्हणतो की मग काय, मग कोणी दुसरी बायको आहे तिच्यासाठी आणू का? तेव्हा ती म्हणते की हिंमत आहे का इतकी तुमची? तो म्हणतो मत तोंडात पुटपुटतो की कोण हिंमत करेल बाबा, इथे एक बायको सांभाळली जात नाही आहे. तेव्हा ती म्हणते की हां काय म्हणालात? तेव्हा तो काहीच बोलत नाही. नंतर मग ती म्हणते की खूप सुंदर साडी आहे, पण मला कळलं नाही अचानक तुम्ही ही साडी का आणली आज? तेव्हा आकाश म्हणतो की हो ॲक्च्युली आज प्रेस कॉन्फरन्स आहे आपल्या घरी आणि फॅन्सही येणार आहेत, जे कॉम्पिटिशन झाली त्याबद्दल. त्यामुळे मी माझ्यासाठी एक स्पेशल कॉस्ट्यूम आणला आहे आणि तुझ्यासाठी एक छान साडी डिझाईन करून आणली आहे. आपल्या दोघांसाठी छान असे कपडे आणले संध्याकाळसाठी मी. सो खूप छान वाटलं पाहिजे ना म्हणून. तेव्हा लगेचच नम्रता म्हणते की अच्छा, म्हणजे संध्याकाळी जी काही प्रेस कॉन्फरन्स आहे त्याच्यासाठी तुम्ही मला कपडे आणलेत, एका अशा विशिष्ट कारणासाठी नाही आणलेत कपडे, बरोबर ना? तेव्हा तो म्हणतो की अगं म्हणजे हे रिझनच जर झालं ना, म्हणजे तू आणि मी त्या कार्यक्रमात सुंदर दिसायला पाहिजे त्यासाठीच तर आणलं ना मी. तेव्हा नमू म्हणायला लागते की काय गरज आहे त्या सगळ्याची? मला एक गोष्ट सांगा की तुमचे दादा आणि वहिनी जिंकलेत त्यासाठी तुम्ही ही प्रेस कॉन्फरन्स बोलवली असणार, मग आपण त्यामध्ये हे कपडे घालून काय मिरडायचं आहे मला काहीच कळत नाही आहे. म्हणजे आपण हे सगळं कशासाठी करायचं आहे? तेव्हा मग लगेचच तो म्हणतो की नम्रता असं का बोलतेस तू? अगं हे सगळं जे काही आहे ते आपण पण आहे, म्हणजे आपण पण त्यांच्याबरोबर होतोच ना, आपणही त्यांना टफ फाईट दिलेली होती. मग हे सगळं प्रत्येक वेळेला असं का वागायचं असतं तुला? असं चुकीचं वाटून घेऊ नको. नम्रता म्हणते की का का वाटून घेऊ नको मी? तुम्हाला कळतं आहे का आकाश, आपण तिथे कोणी नसणार, आपल्याकडे कोणाचं लक्ष देखील नसणार आहे. जिंकले ते दोघं, त्यांच्याकडे प्रत्येकाचं लक्ष असणार आहे. आपण असं नवीन कपडे घालून मुरडण्याची गरजच वाटत नाही आहे मला. तो म्हणतो की पण जिंकले कोण? सात्विक फॅशन ना, आपण जिंकलो आहे, आपलं घर जिंकलं आहे, मग आपल्याला तर सेलिब्रेट करावं असं नाही वाटत आहे का तुला? आपली कंपनी ही आपली झाली आहे ना आता. तेव्हा नमू म्हणते की नाही, मला त्याबद्दल सेलिब्रेशन वाटत नाही. मला जर तुम्ही जिंकला असतात ना तर आनंद झाला असता. आकाश तुम्हाला कळतं आहे का, मला दुसरं कोणी नाही, मला तुम्ही जिंकलेले हवे होते. आकाश म्हणतो की झालं तुझं पुन्हा सुरू. अगं हे सगळं प्लीज मनातून काढून टाक. आता तो चिडतो आणि तुला साडी नेसायची तर नेस, नाही तर नको नेसू असं म्हणून रागाने चिडून निघून जातो. तर इथे वल्लरी ही गप्प बसलेली असते विचार करत. तेवढ्यातच मामा तिथे येतो आणि तिला म्हणतो की हे घे वल्लरी, गरम कॉफी पिऊन घे म्हणजे तुला बरं वाटेल. तेव्हा वल्लरी म्हणते की नाही नको आहे मला कॉफी वगैरे काही नको आहे. मग मामा म्हणतो की असं काय करतेस तू, कॉफी वगैरे नको आहे म्हणजे मग कशाला, काय करायचं आहे नेमकं तुला? वल्लरी म्हणते की राहू देव, ती कॉफी वगैरे काही नको आहे मला आता बरं वाटतं आहे. मग तो गोळी घे वगैरे म्हणतो तेव्हा पण ती नको नको म्हणत असते. मामा म्हणतो की वल्लरी बरं तू आता हे सगळं जाऊ दे, बरं झालं तुला बरं वाटतं आहे, आता एक काम कर, छान तयारी करायला सुरुवात कर, मस्तपैकी साडी नेस, छान तयारी कर. आपल्या इथे संध्याकाळी एक प्रेस कॉन्फरन्स आहे ना, त्यामुळे मग तू छानपैकी दिसली पाहिजे. तेव्हा ती म्हणते की अहो पण त्याला अजून अवकाश आहे ना, 4-5 तास आहेत. तेव्हा तो म्हणतो की हो बरोबर 4-5 तास आहेत बरोबर, पण जर आत्ता तयारी केलीस ना आत्तापासून, तेव्हा जाऊन कुठे तू तयार होशील, त्यामुळे जा छान तयारी कर असं तो तिला बोलतो आणि निघून जातो. नंतर अर्णव त्याचं ऑफिसमध्ये काम सुरू असतं. तेव्हा शिर्के म्हणतात की अर्णव सर ॲक्च्युली आपले जे फायनान्सर आहेत ना त्यांचे कॉल येत आहेत. तेव्हा अर्णव म्हणतो की का अचानक त्यांना आज कशी काय माझी आठवण झाली, म्हणजे ते लगेचच मला कसे काय बोलायला लागले. तेव्हा लगेच अर्णवला शिर्के म्हणतात की हो ॲक्च्युली तुम्ही कॉम्पिटिशन जिंकले आहेत ना म्हणून त्यांना आठवण झाली आता तुमची. तेव्हा लगेच शिर्केंना तो म्हणतो की येस ॲब्सोल्युटली राईट, हेच आहे रिझन त्यामागचं.
इतके दिवस फायनान्स काढून घेतला होता. तेव्हा मग शिर्के म्हणतात की हो, आता ते पुन्हा एकदा फायनान्स द्यायला रेडी झालेले आहेत आणि त्यासाठी त्यांचा हा सगळा प्रकार सुरू आहे, म्हणून ते सगळं करतायत. तेव्हा मग अर्णव म्हणतो की ओके, ऑल राईट, त्यांना असं असेल तर आपण लवकरच मीटिंग फेस करूया, कारण की आपले फायनान्सर पण आपल्या बॅकअप राहिलेले खूप चांगले आहेत. त्यामुळे लवकर मीटिंग आपण त्यांच्याबरोबर अरेंज करूया आणि हा जो मुद्दा आहे तो मी उपस्थित करणारच आहे. सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. आता चांगलं झालं मग सगळेच येणारच, असं अर्णवचं खरं तर मन सांगत असतं. शिर्के म्हणतात की सर, तुम्हाला लक्षात आहे ना संध्याकाळी प्रेस कॉन्फरन्स? अर्णव म्हणतो की हो हो, लक्षात आहे माझ्या. इथे ईश्वरी काहीतरी आवरत असते, तेवढ्यात आकाश येतो आणि म्हणतो की ईश्वरी, काय करतेस तू? तेव्हा ती म्हणते की आहे मी, पण अर्णव सर नाही आहे घरामध्ये. तेव्हा मग आकाश म्हणतो की हो बरोबर, दादा नाही माहिती आहे, मला जरा तुझ्याशीच एका गोष्टीवर बोलायचं होतं, बोलू ना? तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हो बोला ना, काय झालं आहे? तेव्हा आकाश म्हणतो की ईश्वरी, मला ना जरा नम्रताचं वागणं वियर्ड वाटतं आहे. तेव्हा मग ती विचारते की नक्की कशाबद्दल? तेव्हा तो म्हणतो की म्हणजे मला कळत नाही आहे तुझ्याशी कसं बोलू मी या विषयावर आणि योग्य पण आहे की नाही, पण रिअली मला सुचतही नाही आहे की काय करावं ते. त्याबरोबर आता इथे नमू देखील वल्लरीकडे आलेली असते आणि म्हणते की आई, हे घ्या ज्यूस पिऊन घ्या, म्हणजे तुम्हाला जरा बरं वाटेल. तेव्हा वल्लरी म्हणते की अगं ज्यूस, पण नको आहे मला ज्यूस. तेव्हा नमू म्हणते की तसं नाही, तुम्हाला बरं वाटत नव्हतं ना, म्हणून तुमच्यासाठी मी घेऊन आली आहे. तेव्हा मग ती म्हणायला लागते की अच्छा बरं, ठेव इकडे. मग नम्रता म्हणायला लागते की मला ना जरा एक प्रश्न पडला होता, म्हणजे ना माझा जरा गोंधळ उडाला होता. तेव्हा वल्लरी म्हणते की कसला गोंधळ, काय गोंधळ नेमका? तेव्हा ती म्हणते की हो आई, ॲक्च्युली काय झालं आहे ना की आकाशने ना माझ्यासाठी डिझायनर साडी आणली आहे. तेव्हा मग ती म्हणते की अच्छा, मग त्यामध्ये गोंधळ उडण्यासारखं काय आहे? तर आकाश इथे ईश्वरीला म्हणत असतो की मी बोलू की नको? तेव्हा ईश्वरी म्हणते की हे बघा भाऊजी, तुमच्या मनात जे काय आहे ते बेझिझक बोला, कुठलाही विचार करू नका, फिकर नॉट, बोला तुम्ही, काय झालं आहे? तेव्हा मग आता आकाश म्हणायला लागतो की ईश्वरी, नम्रताचं ना काही वागते ना काहीच कळत नाही आहे, म्हणजे ती अनप्रेडिक्टेबल झाली एकदम. तुला सांगू का, ॲक्च्युली हे सगळं तिचं सुरू झालं आहे ना ते आपल्या कॉम्पिटिशनपासूनच सुरू झालं आहे. ती एकदम विचित्र वागते, तिचं वागणं हे मला समजत नाही. म्हणजे जेव्हापासून कॉम्पिटिशन सुरू आहे ना, आपण मला सांग ह्या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट का बरं केलं होतं? तेव्हा ती म्हणते की आपली सात्विक फॅशन वाचवण्यासाठी. तेव्हा तो म्हणतो की अगदी करेक्ट, मग सात्विक फॅशन वाचवण्यासाठी आपण सगळे करतो आहे, पण तिचं इंटेन्शन काही वेगळंच आहे. म्हणजे तिला असं वाटतं आहे की आम्ही जिंकायला हवं होतं आणि ती आपली दोन्ही टीम एकमेकांचे कॉम्पिटिटर समजूनच वागत होती. पण माझं तसं नव्हतं, पण नम्रताच्या मनात तसंच विचार येतो आहे की मी जिंकायला हवं होतं. तिचं का असं होतं आहे ना मला खरंच कळत नाही आहे. तर इथे आता वल्लरी म्हणते की अगं नम्रता, जर तुम्ही हे सगळं करताय म्हणजे डिझायनर साडी जर त्याने आणली असेल, मग त्याच्यामध्ये इतकं गोंधळ उडण्यासारखं काहीच नव्हतं. ती म्हणते की पण आकाशने ती साडी, डिझायनर साडी प्रेस कॉन्फरन्ससाठी आणली, जी प्रेस कॉन्फरन्स ही अर्णव आणि ईश्वरीसाठी येणार आहे आणि ते दोघं जिंकलेत, त्यासाठी आपण हे सगळं का करायचं, हा मला विचार येत होता. म्हणजे हे सगळं त्याच्यासाठी करण्याची काहीच गरज नव्हती ना, म्हणून मी विचार करत होते. तेव्हा मग नमू म्हणायला लागते मला त्याचाच जास्त राग येतोय. तेव्हा वल्लरी म्हणते की हे बघ नम्रता, त्याच्यामध्ये या साडीचा काहीच प्रश्न नाही आहे ना. ठीक आहे, प्रेस कॉन्फरन्स येते ही त्यांच्यासाठी येते, पण तू सजून धजून द्यायला काहीच तयार नाही आहे, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही आहे ना त्याच्यामध्ये, तुम्ही दोघंजणही जाऊ शकता. अगं तसंही तुम्ही दोघांनी छान तगडी कॉम्पिटिशन दिली आहे त्यांना, असं सगळ्यांसमोर चित्र निर्माण होणार आहे, लक्षात घे. तर इथे आकाशही ईश्वरीला सांगत असतो की तिचं काही वेगळंच वागणं आहे आणि मला ना तिचं वागणं खूप खटकतं आहे आजकाल. ती जे काही करते ना ते सगळ्या गोष्टी अगदी वेगळ्या वाटत आहेत मला. तेव्हा ईश्वरी म्हणते की हे बघा आकाश भाऊजी, खरं सांगायला गेलं तर मलाही नमुताईचं वागणं हे जरा वेगळंच वाटतं आहे, म्हणजे ती असं का वागते ना तेच मला कळत नाही आहे, टोटली वेगळं आहे तिचं वागणं. तेव्हा मग आता इथे हे सगळं झाल्यानंतर आकाश म्हणायला लागतो की तू प्लीज तिला समजावशील का या बाबतीत, म्हणजे ना लिटरली या बाबतीत आमचे खूप वाद व्हायला लागलेत. मी तिला समजवतो परंतु तरीही तिला काही कळत नाही असं वाटतं आहे मला. म्हणूनच या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्या प्लीज तिला समजवण्यासारख्या आहेत. आपण एक फॅमिली आहोत आणि जर आपण कोणीही जिंकलो तरी आपल्याला तितकाच आनंद होणार होता, पण तिचं इंटेन्शन मे बी वेगळंच झालं आहे आणि तिचं असं नव्हतं पहिले, हे अचानक अशी का वागायला लागले ना मलाही ते समजत नाही आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की हे बघा
भाऊजी, मलाही ताईचं वागणं जरा वेगळं वाटतंय, पण तुम्ही या बाबतीत जास्त विचार करू नका. जे काही आहे तिच्या मनामध्ये ते आपण तिला विचारूया, तुम्ही नका काळजी करू. तर इथे आता मामी म्हणत असते की हे बघ नम्रता, अजिबात विचार करू नकोस. तुला जर आणली आहे ना आकाशनी साडी, तर ती छान नेस, छान तयार हो आणि मग त्या कॉन्फरन्सला जा. आणि लोकांनाही दिसलं पाहिजे की किती काही झालं तरीही तू पण तिला तगडी कॉम्पिटिशन दिली होतीस, समजलं? म्हणून आता कसलाही विचार करायचा नाही, गपचूप जायचं आणि छान तयार व्हायचं तू आणि आकाशला काहीही वाईट वाटून देऊ नकोस. तू व्यवस्थित जा आणि सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे कर. मला माहिती आहे तू हे करशीलच. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये ना संधी शोधत राहायची. तू विचार करतेस की आता काही झालं नाही, पण नाही, कदाचित या कॉन्फरन्समध्ये पण तुला काहीतरी संधी मिळू शकते. त्यामुळे ना अगदी डोकं शांत ठेवायचं आणि मग विचार करायचा. तुला नक्कीच काही ना काहीतरी संधी मिळू शकते. तेव्हा नमू म्हणते की खरंच आई, तुम्ही ना खूप हुशार आहात खरंच. तेव्हा मग नमू म्हणायला लागते की हो, मग आहेच मी हुशार, कारण मी शांत आहे, समजलं? त्यामुळे आता तू पण डोक्याने शांत राहा आणि सगळ्या गोष्टींचा अगदी शांतपणे विचार कर. काही झालं तरी प्रत्येक गोष्टीत संधी शोध, समजलं ना? आणि हो, खरंच अगं मला ना हा ज्यूस नको होता. तेव्हा मग वल्लरी तिला ज्यूस देते आणि म्हणते की आई बरं ठीक आहे, मी जाते घेऊन, आणि थँक्यू, तुमच्याशी बोलून खरंच मला बरं वाटलं. असं बोलून ती निघून जाते. तेव्हा ती गेल्यावर वल्लरी आता तिला लांबूनच इशारा करते की कसली गोंधळ उडालाय म्हणे, कसली माठ असून मिळाली ना मला, खरंच गोंधळ उडालाय म्हणे. चला आता हिला समजवणं आणि हिला गुळात घेणं तर खूपच सोपं वाटतंय मला. वल्लरी तिची तयारी करायला घेते. तर इथे ईश्वरी पण गप्प असते, कारण की नम्रताचा विषय हा खूप नाजूक असतो आणि आपली स्वतःची मोठी बहीण सख्खी, त्यामुळे तिला याचं टेन्शन येतं आहे. आकाश म्हणतो की मला एवढंच म्हणायचं आहे की या सगळ्या गोष्टी तू व्यवस्थितपणे हँडल करशील ना, म्हणजे नम्रताचा जे काही चालू आहे त्यामध्ये तू तिला व्यवस्थित समजवशील ना. तेव्हा मग वल्लरी ज्या बाबतीत म्हणजे ईश्वरी म्हणायला लागते की भाऊजी, खरं बघायला गेलं तर मी पण ताईशी काल या गोष्टीवर बोलण्याचा प्रयत्न केला होता, पण तिने माझं एकही ऐकून घेतलं नाही. पण ठीक आहे, मी योग्य वेळी आली की बोलेन तिच्याशी या सगळ्या गोष्टींवर. ठीक आहे, बघूया काय करता येईल ते. पण एक गोष्ट मात्र नक्की की तिला मला व्यवस्थित समजवावं लागणार आहे. तर ईश्वरीला आता या बाबतीतलं टेन्शन आलेलं असतं. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आजी बसलेली असते. ईश्वरी विचारते की आजी, अचानक काय झाले तुम्हाला असं, म्हणजे अचानक चक्कर कशी आली तुम्हाला? तेव्हा आजी म्हणते की मलाही ना काही कळत नाही आहे, अचानक हे कसं होऊ शकतं. म्हणजे जी व्यक्ती 10-12 वर्षांपूर्वी आपला संसार जवळजवळ सोडून गेली होती आणि त्याच व्यक्तीच्या बाबतीत आता राग कोणी धरू शकतं, म्हणजे कोणी त्यांच्याबद्दल असं वाटू शकतं ना, मला हेच कळत नाही आहे. त्यांना मारण्यामागचं कारण काय असू शकतं? ईश्वरी म्हणते की आजी, म्हणजे या सगळ्या गोष्टी या वेगळ्या स्तराला आहेत असं वाटतंय तुम्हाला? आजी म्हणते की हो, मला काही समजत नाही आहे, हे काहीतरी वेगळंच प्रकरण आहे. तर इथे वल्लरी उदयकांतला फोन करून सांगते की हे बघ, तुला माहीत नाही आहे पण सांगते की काल काय ते प्रेस कॉन्फरन्स होती आणि सगळे फॅन वगैरे आलेले ईश्वरी अर्णवचे, त्यामध्ये ती मंजुळा पण होती. तिने त्या रमाकांतचा फोटो बघितला आणि रडत रडत सगळं धडाधडा बोलून मोकळी झाली, जे काही घडलं होतं ते. आणि या सगळ्यामध्ये तिने तुला बघितलं होतं, हे सगळं तिने असं सांगितलं, पण नक्की तुझं नाव तिला घेता आलेलं नाही. तेव्हा मग आता लगेचच उदयकांत म्हणायला लागतो की मंजुळा, आता या मंजुळाला मी काही सोडणार नाही, आजच्या आजच तिला तिथून उचलली पाहिजे, तिला संपवलं पाहिजे, असं आता उदयकांत बोलायला लागतो. आणि उदयकांतची जी माणसं असतात ती मंजुळाला ऐन रस्त्यामधून उचलतात. अर्णव म्हणतो की सोड तिला, पण गुंडा म्हणतो की पुढे आलास तर बघ काय करेन, गोळ्या घालेन, असं म्हणून आता तो तिला मारायला बघत असतो आणि मंजुळा खूप घाबरलेली असते. तर मंजुळाला आता ते गाडीमध्ये बसवून घेऊन चाललेले असतात. शिर्के आणि अर्णव थांबवण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु मंजुळाला ते घेऊन जात असतात. अर्णवदादा असं ती ओरडत असते, पण तिला ते घेऊन जातात. आता अर्णव आणि बाकीचे सगळे तिला कसं वाचवणार सगळं पाहणं अगदी रंजकतेचं ठरेल. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.